नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात अनेकदा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। हातात आलेलं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होते। कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ आणि सोयाबीनला भाव नाहीत, कापसाला भाव नाहीत, अनेक प्रश्न सध्या विचारले जातात। परंतु यामध्ये राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री फडणवीस असतील ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांची माती करत आहेत असं सुद्धा बोललं जात आहे। तुम्हाला आम्ही खुर्ची दिली, तुम्हाला आम्ही गुलाल टाकला, त्या खुर्चीचा आणि त्या गुलालाचा अपमान करू नका, असे देखील प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहे। आणि कुठेतरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे आता हुकुमशाही करत आहेत असं सुद्धा बोललं जात आहे। भाजप सरकार कुठेतरी हुकुमशाहीच्या बाजूने जाते की काय, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत। आता जे काही नागपूर गोवा महामार्ग आहे त्यामध्ये अनेकदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विरोध होताना दिसत आहे। यामध्ये परभणीत सुद्धा आता विरोध होताना दिसत आहे। शेतकरी अक्षरशः रस्त्यावरती उतरलेले आहेत। आता शेतकऱ्यांचं म्हणणं तरी काय आहे? शेतकऱ्यांची बाजू योग्य आहे का? महामार्ग रुकणार का? शक्ती महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे का? सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा आहे का? अनेक प्रश्न आहेत आणि त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते, कधी आसमानी संकट असेल, कधी ओला दुष्काळ असेल, सोयाबीन कापसाचे भाव पडलेले असतील, अनेकदा व्यापारी माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होते। जेव्हा जे काही शेतकऱ्यांनी पिकवलेलं असेल त्याला पाणी घाललेलं असेल, अशा शेतकऱ्यांचा जो काही माल असेल त्यालासुद्धा कोणी विचारत नाही। आणि त्याचमध्ये जे का आता नागपूर आणि गोवा महामार्ग शक्ती महामार्ग पीठ हे जे काही सुरू झालेले आहे त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे। कारण तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लहान मुलाच्या माध्यमातून सुद्धा विचारलं जात आहे, जर आमची जमीन त्या महामार्गात जात असेल तर आम्हाला तुम्ही जमीन घेऊन देणार का? इतर ठिकाणी ती जमीन आम्हाला उपलब्ध करून देणार का? जर आम्हाला शिक्षण किंवा शिक्षणात जे काही आताचे लागणारे पैसे असतील त्याची फी माफ होणार का? त्यामध्ये अनेकदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फी भरली जाते, मुलाचं शिक्षण त्या शेतीवर केले जाते, त्याचं दुःखसुख असेल, त्याचं लग्नकार्य असेल, सगळ्या गोष्टी त्याला शेतीवरती बघाव्या लागतात। परंतु तीच जर जमीन त्याच्या हातातून गेली, बळकावल्या गेली, तर मग शेतकऱ्यांचं मुलाचं शिक्षण काय होणार, कुठे होणार आणि त्यांनी जगायचं कसं? एखाद्यावर जर नोकरी नाही लागली तर त्या मुलांनी शेती करायची आणि त्यामध्ये त्याचं पोट भरायचं, अशी भूमिका असते शेतकऱ्यांची। जर कदाचित नोकरी नाही लागली तर त्याला शेती करता येईल आणि आपल्या मुलाचं शिक्षण, त्याच्या मुलाचं शिक्षण, त्याचं जगणं, त्यांचं खाणं पिणं, त्याचं दुःखसुख, ह्या सगळ्या गोष्टी त्या काळ्या मातीवरती भागतात। परंतु तीच जमीन जर गेली तर मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, असाही प्रश्न आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता विचारला केली जात आहे, राज्य सरकारला आम्ही निवडून दिलं, भाजप सरकारला आम्ही एखादी सत्ता दिली, त्या भाजपने आता कुठेतरी हुकुमशाहीच्या बाजू घेतली जात आहे, हुकुमशाही केली जात आहे। मुख्यमंत्री साहेब आता कुठेतरी हुकुमशाहीच्या मार्गावरती चाललेले आहेत। आम्हाला शक्ती मार्ग मागितला होता का? तुम्हाला लाडकी बहीण मागितली होती का? आम्हाला काही विमानानं जायचं नाही तरी देखील आमच्या जमिनी बळकावल्या जातात, त्या ठिकाणी थोडाफार मोबदला दिला जातो, त्या ठिकाणी विमानाचं जो काही एरोप्लेनचं जे काही असेल टेक्चर ते उभं केलं जाते, त्या ठिकाणी आम्हाला त्या एरोप्लेनची गरज नाही, आम्हाला काही त्यामध्ये कधी बसायला भेटलं नाही। परंतु अनेकदा शेतकऱ्यांची कुठेतरी माती होताना दिसत आहे। थोडीफार मदत देऊन चालणार नाही, कारण तर शेतकरी ही मदत थोडीफार जरी दिली, म्हणजेच 25 कोटी 30 कोटी जरी दिली तर ती रक्कम टिकणारी नाही। त्याला पाहिजे त्याची जमीन, त्याला पाहिजे ती काळी माता, आणि तीच काळी माता जर आपल्यापासून हिसकावून घेतली जात असेल तर शेतकरी गप्प कसा बसणार? आणि आता परभणी जिल्ह्यात रातच्याच 12 वाजता एखादा अधिकारी येतो आणि त्या ठिकाणी घराला नोटीस चिटकवतो। खरं तर हे एखाद्या संविधानात आहे का, कायद्यात आहे का? तुमचा ड्युटीचा टाईम 10चा असतो, त्यानंतर तुम्ही 12 वाजता कसे येता? असे देखील प्रश्न परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत। नेमकं चाललं काय? शेतकऱ्यांना काय पाहिजेत? लाडक्या बहिणीला तुमच्या खिशातले पैसे पाहिजेत नाही, तुमच्या ज्या मेहुण्याचे पैसे असतील तुम्ही ते हिसकावून घेता, त्यामध्ये तुमचा टॅक्स असेल, तुम्ही रोड करणार, त्या ठिकाणी शक्ती महामार्ग करणार आणि त्यामध्ये तुम्ही टॅक्स रुपी पैसे उकळणार। मग शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते? 4 पैसे। हे 4 पैसे फार काळ टिकत नाही। मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, घराचं दुःखसुख, अनेक
जगण्याचं माध्यम हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या शेतीवर आहेत. जर तीच जमीन आपली काळी माता गेली तर त्यांनी करायचं काय, असे देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत. आता याचं उत्तर सरकारकडे आहे का, या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.